ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन्निति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। Hare Krishna. So welcome every one of you and thank you for coming here once again. And today we are going to discuss very special topic, and that is time management. So yesterday we discussed about 5 tips of successful student, and this topic also very relevant because in order to become successful you need to know how to utilize your time. तर आपल्यापैकी किती जणांनी असे स्टेटमेंट ऐकले असतील की काय यार वेळच अपूर्ण पडतो, वेळ कुठे निघून जातो पत्ता लागत नाही. हा एखादी माझा मित्र आला आणि माझा संपूर्ण वेळ तो घेऊन गेला. असं होतं का? पण कोणी आपला वेळ घेऊन जातो? तर हे जे स्टेटमेंट आपण बोलतो ॲक्च्युली एका अर्थाने हे चुकीचे स्टेटमेंट आहेत. आपण नेहमी काय करतो, जी काही घटना घडते त्याची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही. आपण त्याचं खापर दुसऱ्या व्यक्तीवर फोडण्यामध्ये तयार असतो. म्हणून आपण म्हणतो की हा आला आणि हा माझा पूर्ण वेळ खाऊन गेला. पण दिस इज नॉट द राईट स्टेटमेंट. व्हॉट शुड बी द स्टेटमेंट? आय वॉज नॉट सो कॉशियस and allow myself, and in that way I ended in investing so much of my time. I was not aware. तर आपण ज्यावेळी म्हणतो की हो मी स्वतःला ढिलं सोडलं, मी स्वतः लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे माझा वेळ व्यर्थ गेला. पण आपण असं म्हणत नाही. आपण बऱ्याच वेळा काय म्हणतो, बहुतांश लोक कसे म्हणतात, अरे याने माझा वेळ घेतला, अरे त्याने माझा वेळ खाल्ला. वेळ तो खात नसतो, आपल्या चुकीमुळे तो वेळ निघून जात असतो. तर असे बरेच स्टेटमेंट आपण ऐकत असतो, पण यामागे आपण स्वतः जबाबदारी घेत नाही. तर असे काही स्टेटमेंट या ठिकाणी आहेत आणि अशा बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये आपण असतो. आय नीड मोर टाईम. किती लोकांना असं वाटतं दिवसभरामध्ये ज्यावेळी आपण झोपण्याच्या वेळेला येतो त्यावेळी असं वाटतं अरे बऱ्याच गोष्टी राहिल्या आहेत करायच्या, अजून थोडा वेळ मिळाला असतं बरं झालं असतं. ज्यावेळी आपण एक्झामचा पेपर लिहित असतो आणि आपलं लिखाणकाम बरंच बाकी आहे, तुम्हाला आन्सर येत आहेत आणि सर उभे आहेत म्हणतात अरे चल वेळ झाली. किती लोकांनी म्हटले सरांना, सर 2 मिनटं द्या ना प्लीज, 2 मिनटं. किती लोकांनी म्हटले सरांना असं? सगळ्यांनी म्हटलं असेल, ऑलमोस्ट एव्हरीवन. I want to enjoy my life more. I am always running around.
आय नेवर हॅव टाईम फॉर माय सेल्फ. हे सुद्धा बऱ्याच लोकांना अनुभवलं असेल की बऱ्याच वेळा आपण एवढ्या गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, पण असं वाटतं कधी कधी अरे स्वतःसाठीच वेळ नाही आपल्याकडे. सगळं इकडे चाललं आहे, ते भरपूर काही गोष्टी करतो आहे, पण स्वतःसाठी वेळ नाही असं वाटतं कधी कधी. कधी आपले रिलेटिव्स, मित्र, त्यांची अपेक्षा असते की आपण त्यांना वेळ द्यावा, पण आपल्याकडे वेळच नसतो त्यांना देण्यासाठी. तर आय एम ऑलवेज इन क्रायसिस बिकॉज आय पोस्टपोन, बट आय पोस्टपोन बिकॉज आय एम ऑलवेज इन क्रायसिस. तर खरं काय, आपण नेहमी क्रायसिसमध्ये असतो कारण आपण गोष्टी पुढे ढकलतो, आणि गोष्टी पुढे ढकलल्यामुळे आपण नेहमी क्रायसिसमध्ये असतो. तर एखादा व्यक्ती जर म्हणेल की माझ्याकडे वेळ नाही आहे, तर ही खरी गोष्ट नाही आहे. खरं काय माहिती आहे, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला म्हटलं की बाबा ह्या गोष्टीसाठी आहे, आणि तो जर म्हणत असेल की माझ्याकडे वेळ नाही आहे, तर तो खोटं बोलतो आहे. खरं काय, त्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे. तर जर तुम्हाला पण म्हणत असेल टाईम नाही आहे, टाईम आहे हो, पण तुम्ही ज्या गोष्टीसाठी बोलवताय त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. So what happens to those who do not know how to manage their times? काय होतं ज्यावेळी आपण टाईम मॅनेज करणं विसरतो किंवा तिथे कमी पडतो? तर या सिच्युएशन या ठिकाणी दिलेल्या आहेत. लूज टेम्पर ॲज सर्व्हिस इन्क्रीजेस. तर जॉबमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की स्वतःचा आपण आपा होतो किंवा राग येतो आपल्याला. हा स्पेशली सिनारिओ ह्या ज्यावेळी हा एक वर्किंग व्यक्ती इथे जॉब करणारा व्यक्ती आहे, तर असं बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये होतो की त्या व्यक्तीचा पारा सटकतो. कारण काय, टाईम मॅनेज नाही केला आणि भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत आता. ऑलवेज रन शॉर्ट ऑफ टाईम, अकम्प्लिश व्हेरी लिटिल. जरी वेळ असला तरी त्या वेळेमध्ये पाहिजे तेवढी प्रोडक्टिव्हिटी मिळवता येत नाही. डू थिंग्स विथ नो प्लॅनिंग. नो टाईम फॉर रिलेशनशिप, प्रेयर्स, रिफ्लेक्शन. जे नातेसंबंध आहे, जर कोणतेही नातेसंबंध आपल्याला टिकवायचे असतील, त्यामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे की आपण किती वेळ त्या ठिकाणी देतो आहे. कोणतेही नातेसंबंध घ्या तुम्ही, जर त्यामध्ये आपण वेळ देत नसाल तर ते नातं टिकणार नाही. तर ह्या लोकांना वेळच मिळत नाही, कारण हे कधी टाईम मॅनेज करतच नाही. प्रेयर्स आणि रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय माहिती आहे, कधी एका ठिकाणी बसावं आणि शांत चित्ताने थोडा विचार करावा की जीवनामध्ये काय चाललं आहे, माझ्यासाठी महत्त्वाचं काय, काय गोष्ट आहे जी मी आत्ताच करायला हवी, काय गोष्ट आहे जी मी काही दिवसानंतर करू शकेल. प्लॅनिंग नावाची गोष्ट. रिफ्लेक्शन. गेल्या 1 वर्षभरामध्ये मी कुठे कमी पडलो, आता त्या कोणते पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी मी स्ट्रेस दिला पाहिजे, तर याला म्हटलं तर रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शन करायला वेळ केव्हा मिळेल, जर आपण वेळ मॅनेज केला तर. पण आपलं मोस्ट ऑफ द टाईम काय चाललं असतं, इकडे तिकडे पळ, धावपळ, ही गोष्ट करू दे, ती गोष्ट करू दे, असं चाललेलं असतं. वाय डू यू वॉन्ट टू लर्न टाईम मॅनेजमेंट? टू मॅनेज अवर ओन लाईफ. स्वतःचं जीवन व्यवस्थित मॅनेज करायला. वर्क स्मार्टर, नॉट हार्डर. गधा मजदूरी करण्यापेक्षा बुद्धीने हे करण्यासाठी. अकम्प्लिश अवर गोल्स. प्रत्येकाचे काही महत्त्वाकांक्षा आहेत, काही उद्दिष्ट आहे जीवनामध्ये, ते अचीव करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट इज मस्ट. इफेक्टिव्हली युटिलाइज अवर टाईम अँड अदर्स टाईम ऑल्सो. तर टाईम मॅनेजमेंट करण्याचा एक फायदा हा सुद्धा आहे की आपण स्वतःचा वेळ तर वाचवतो चांगल्या प्रकारे, पण दुसऱ्याचा वेळसुद्धा वाचवतो. तर म्हणून आपण ह्या गोष्टी शिकणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना ॲश्युअर करणार की जर का तुम्ही ह्या आजच्या सत्रामधील काही गोष्टी जरी अंमलात आणल्या, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या स्वतः जीवनामध्ये एक मोठा बदल तुम्हाला दिसेल. तर म्हणून खूप अटेंटिव्हली ऐकण्याचा प्रयत्न करा आणि जे काही पॉईंट्स असतील नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करा.
म्हणून तुम्हाला सगळ्यांना नोट्स पॅडसुद्धा दिले आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ टाईम, जो टाईम आहे याची काही वैशिष्ट्य आहेत, काही गुण आहेत, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ते या ठिकाणी लिस्ट डाऊन केलेले आहेत. तर पहिलं आहे मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट. तर प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळे ॲसेट असतात. जसं आपल्याकडे आपली स्वतःची बॉडी हे एक ॲसेट आहे, कारण ह्या बॉडीच्या साहाय्याने आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आपली बुद्धी हे एक ॲसेट आहे. कुणाला आवाज चांगला असतो त्याच्यासाठी ॲसेट आहे. कुणाला नृत्य करण्याची कला असते तो त्याच्यासाठी ॲसेट आहे. पण टाईम हा देखील एक महत्त्वपूर्ण ॲसेट आहे. सेकंड ऑक्स. प्रकार की संपत्ति हमारे जीवन में आई, लेकिन हमारे जीवन की अनेक संपत्तियों में सबसे बहुमूल्य संपत्ति जो हमारे नियंत्रण में नहीं है और किसी भी क्षण हमसे वो संपत्ति छीन ली जाएगी, वो है समय रूपी संपत्ति. द एसेट ऑफ टाइम. आई कैनॉट टेक इट फॉर ग्रांटेड. तर काय म्हणतात या ठिकाणी ॲसेट. तर टाईम हा खूप महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, आणि आपण याला ग्रांटेड घेऊ शकत नाही. म्हणजे काय, अरे आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आज करना है सो कल करना है सो परसो, इतनी भी क्या जल्दी जब पडे है बरसो. भरपूर वेळ आहे आपल्याकडे, असा जर कुणाचा गैरसमज असेल तर तो योग्य नाही आहे. टाईम आपल्याकडे आहे, पण तो टाईम कधीही आपल्याकडून काढून घेतला जाऊ शकतो. तुम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटर न्यूयॉर्कमध्ये जो त्याच्यावरती अटॅक झाला होता, आठवते घटना? किंवा 26/11ला मुंबईमध्ये कसाब आणि आतंकवादी लोक आले होते. त्यावेळी कित्येक लोकांची हत्या केली या लोकांनी. ताज हॉटेलवरती हमला केला. भरपूर पोलीस वगैरे जे होते नागरिक त्यामध्ये मारले गेले. मला सांगा, हे नागरिक, हे पोलीसकर्मी ज्यावेळी त्या दिवशी सकाळी उठले असतील, त्यांच्या मनात हा विचार आला असेल का की हा आजचा जो दिवस आहे हा माझ्या आयुष्याच्या शेवटचा दिवस असणार आहे, असं त्यांनी विचार केला असेल? नाही. जे निष्पाप नागरिक मारले गेले, जे लहान मुलं त्या ठिकाणी आतंकवादी हल्ल्यामध्ये मारले गेले, कोणी विचार केला असेल की आज हा जो दिवस आहे हा माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस असणार आहे? नाही. प्रत्येकाला असं वाटतं माझ्याकडे मुबलक प्रमाणामध्ये वेळ आहे, पण नाही. कोणत्याही क्षणी हा वेळ आपल्या हातातून काढून घेतला जाऊ शकतो मित्रांनो. म्हणून आपण खूप योग्य पद्धतीने याचा वापर केला पाहिजे. दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय? तर या ठिकाणी एक सुंदर सुभाषित आहे, त्यामध्ये म्हटलं आहे, आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते स्वर्णकोटीभी. तर टाईम इज मनी असं म्हटलं जातं, पण ॲक्च्युली टाईम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. वाय? बिकॉज इवन इफ यू वॉन्ट 1 सेकंड एक्स्ट्रा इन युअर लाईफ यू कॅनॉट बाय इट. जरी तुम्ही हजारो सुवर्णमुद्रा देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्ही तो एक क्षण विकत घेऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून म्हटलं आहे, आयुष्य क्षण एकोपी न लभ्यते. एकदा जो वेळ, जो समय, जो काळ निघून गेला त्याला तुम्ही परत मिळवू शकत नाही. दिस इज द ट्रूथ. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की आपण एक सिंगल मोमेंटसुद्धा परचेस करू शकत नाही, जरी आपल्याकडे हजारो सुवर्ण मुद्रा असल्या तरीसुद्धा. तर रिलेटिव्ह म्हणजे काय ते आपण बघूया. रिलेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो?
गुजर रहा होता है ना, ऐसे निकल जाता है टाइम। कितने लोगों को ये अनुभव है? अगर पिक्चर मूवी बहुत अच्छी चल रही हो तो 3 घंटे 1.5 घंटे जैसे है एक्सपीरियंस, और अगर पिक्चर एकदम बोरिंग चल रही हो तो 1 घंटा भी 4 घंटे जैसा लगता है। वक्त ऐसे निकल जाता है जब वक्त अच्छा चल रहा हो, और वक्त रुक जाता है जब वक्त बुरा चल रहा हो। कितने लोगों को इसका अनुभव है कि जब बुरा वक्त है तो घड़ी आगे ही नहीं बढ़ती? कितने लोगों को यह अनुभव है कि अगर आप कहीं लंबी फ्लाइट पे जा रहे हैं लेकिन उनके साथ बैठे जिनसे आपको बहुत प्यार है, 9 घंटे की फ्लाइट यूं निकल जाती है। और कितने लोगों को इसका अनुभव है कि अगर आपके बाजू में वो बैठा है जिनसे आपकी बिल्कुल जमती नहीं, पटती नहीं, नफरत है, तो 9 घंटे 18 घंटे जैसे लगने लगते हैं। वक्त ऐसे निकल जाता है नहीं? जब हम इस दुनिया में आते हैं ना, हमारे पास तर याला म्हणतात रिलेटिव्ह टाईम, की प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक परिस्थितीनुसार तोच टाईम आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला अनुभवतो. जसं प्रभू सांगतात की जर आपली प्रिय व्यक्ती आपल्यासोबत असेल तर वेळ असाच निघून जातो, पण ज्याच्यासोबत जमत नाही त्याच्यासोबत जर तुम्हाला बसायला सांगितलं तर वेळ मात्र निघत नाही. किंवा चांगली वेळ चालू आहे जीवनामध्ये, सगळं काही आनंद आहे, व्यवस्थित चाललं आहे, आरोग्य चांगलं आहे, घरी संपदा आहे, व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं आहे. असं म्हणतात ना, सुखाचे दिवस खूप लवकर निघून जातात, पण ज्यावेळी दुःखाचे दिवस येतात जीवनामध्ये ते लवकर निघून जात नाही. तेच घड्याळ, सेमच घड्याळ, जे ज्यावेळी दिवशी आपले चांगले दिवस चालू असतात ते सुद्धा तेच घड्याळ असतं घरामध्ये, आणि ज्यावेळी दुःखाचे दिवस चालू असतात तेव्हा पण तेच घड्याळ असतं, पण आपण त्याला अनुभवतो वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणून म्हटलं आहे टाईम इज रिलेटिव्ह. तिसरं वैशिष्ट्य आहे वेळेचं इम्परसेप्टेबल. टाईम इज इम्परसेप्टेबल म्हणजे वक्त दिखता नाही आहे, समय आपण बघू शकत नाही, परंतु समय इतका पॉवरफुल आहे मित्रांनो की बऱ्याच गोष्टी तो आपल्याला दाखवून जातो, जो स्वतः दिसत नाही पण आपल्याला बऱ्याच गोष्टी या जगामध्ये दाखवून जातो. म्हणून म्हटले समय बड़ा बलवान. समय दिखता नहीं लेकिन दिखा बहुत कुछ देता है जीवन में हमें. जर आपण वेळेचा उपयोग नाही केला, सदुपयोग, तर हीच वेळ आपल्याला उद्या जी रियालिटी आहे आपल्या समोर आणून दाखवते. म्हणून म्हटलं आहे की समय हा अतिशय बलवान आहे. असं म्हणतात समय जे कालचक्र आहे ते अतिशय हळूवार पद्धतीने फिरत असतं, म्हणून त्याला आपण बघू शकत नाही. म्हणून म्हटलं इम्परसेप्टेबल. पण ते अशा प्रकारे चालतं की कोणालाही सोडत नाही. प्रत्येकजण या काळचक्रामध्ये पिसला जातो. जसं दळण दळणारे जे जातं असतं, बघितलं आता काही जात्यावर कोणी दळत नाही, पण तुम्ही बघितलं असेल खाली एक दगड वरतून एक दगड आणि मध्ये धान्य टाकलं जातं आणि मग गृहिणी ते जातं फिरवतात. तर वेळेचं जे चक्र आहे मित्रांनो, अशा प्रकारे एवढ्या हळूवार गतीने फिरतं की आपल्याला कळत नाही वेळ कशी चालली आहे, पण एवढ्या बारीकीने पिसतं ते की सगळ्यांना भुगा करून टाकतं. म्हणून आपण वेळेचा उपयोग व्यवस्थित करायला हवा. चौथं, टाईम फ्लाईज अवे. इंग्लिशमध्येही प्रभाव आहे, त्यामध्ये म्हटले टाईम अँड टाईड वेट फॉर नन. आपण कितीही प्रयत्न केला तरी घड्याळाचे काटे आपण थांबवू शकत नाही. तुम्ही म्हणाल बघ थांबवू शकतो ना, शेल काढतो मिसे, घड्याळाचा शेल काढून ठेवतो, काटे थांबतील, तुमच्या काट्याचे थांबतील, पण जो वेळ आहे ते थांबणार नाही. वेळ कोणासाठीही थांबत नाही. आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल ये भी जाने वाला है. हो ऐकलं आहे कुणी? हे आमच्या जनरेशनचं गाणं आहे, कदाचित तुम्ही ऐकलंही नसेल. तर
एका छोट्याशा वाक्यामध्ये पूर्ण इसेन्स दिलेलं आहे की येणारा जो वेळ आहे तो जाणार आहे, हे निश्चित आहे. म्हणून त्याचा उपयोग करा, सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. तर एकदा मी असं ट्रेनने प्रवास करत होतो आणि अचानक मी लोअर बर्थला होतो आणि तिथे जे लहान मुलं खेळतात, ट्रेनमध्ये पण खेळत असतात, ते कुठेही खेळतात लहान मुलं काही. तर असे 2 मुलं खेळत होते आणि त्यांचं जे खेळण्याची वस्तू आहे ती माझ्याकडे आली. तर तो मला लगेच म्हटलं, अंकल वो दे दो ना हमारा खिलौना. तर मला विचार पडला, अरे मी अंकल झालो. कालपर्यंत मी विचार करतो की मी अजून तरुण आहे, आज हा मुलगा मला अंकल म्हणतोय. तेव्हा मला कळलं की हो, आता आपलं वय झालं, आता अंकल झालो मी. तर टाईम अशा प्रकारे फ्लाय होतो की आपल्याला कळत नाही. कालपर्यंत लोक मला एक युवक म्हणत होते, आज हा मुलगा मला अंकल म्हणतोय. काही दिवसांनी आजोबा पण म्हणेल. तर अशा प्रकारे वेळ निघून जातो, आपल्याला कळतसुद्धा नाही की मी तरुणपणाचा युवक झालो कसा आणि आता युवकाचा प्रौढ व्यक्ती आता म्हातारा कसा होईल, कळणार नाही मित्रांनो. अशा प्रकारे वेळ निघून जाईल. म्हणून म्हटलं आहे टाईम इज फ्लाइंग. टाईम सुपरसेट एव्हरीवन. तर नोबडी कॅन एस्केप टाईम. जो काळाचा प्रभाव आहे त्याच्या प्रभावामधून कोणीही निसटू शकत नाही. एक मिनटं. मैं समय हूं. मेरा जन्म सृष्टि के निर्माण के साथ हुआ था. मैं पिछले युगों में था, इस युग में हूं और आने वाले सभी युगों में रहूंगा. अनंत काल से पृथ्वी पर राज करने की लड़ाई जारी है. लाखों वर्ष पहले संसार में भीमसर यानी डायनासोर जैसे अद्भुत जीवों का राज था, पर काल चक्र के साथ वो न चल पाए और आखिर उनका अंत हुआ. फिर धीरे धीरे ईश्वर के पुत्र मानव ने धरती को अपने वश में किया और शुरू हुई मुकाबले की एक ऐसी आंधी जिसने सभ्यताओं का उदय और अंत देखा. रोम की शान तो कहीं यूनान की विशाल शक्ति. कभी मुगल सल्तनत बुलंदियों तक पहुंची तो कभी ब्रिटिश साम्राज्य ने अपने ही सूरज को अपनी ही आंखों के सामने डूबते देखा. और मैं इन सारी घटनाओं का साक्षी रहा, क्योंकि मैं समय हूं. पर समय पक्षपात नहीं करता. इन सभी सभ्यताओं, राजवंशों और साम्राज्यों ने जीतना तो सीख लिया, लेकिन उस जीत को कायम रखने के लिए वो मेरे साथ बदले नहीं. और जो समय के साथ बदलते नहीं, समय उन्हें बदल देता है. और आज एक बार फिर समय बदल रहा है. ये बताने से पहले कि आने वाला कल कितना सुनहरा होगा, मैं आपसे 3 जरूरी प्रश्न पूछना चाहता हूं. 1.
क्या आप इस करवट लेते युग के साथ खुद को बदलने की हिम्मत रखते हैं? 2, क्या आप हमेशा शिखर पर रहना चाहते हैं? और 3, क्या आप समय के साथ बदलने को तैयार हैं? अगर आपका उत्तर है हाँ, तो जान लीजिए कि कल की सफलता, आज की जीत और आने वाले कल की कामयाबी के पीछे बस एक ही रणनीति है, और वो है परिवर्तन। परिवर्तन पहले सोच में, फिर अमल में। अगर आप मेरे साथ हैं तो यूं समझिए वक्त आपके साथ है। फिर कल, आज और कल बस आप ही होंगे सफल। हरे कृष्णा. तर अशा प्रकारे कित्येक मोठमोठे साम्राज्य येऊन गेले, पण सगळे काळाच्या ओघामध्ये आज नष्ट झाले. आणि जर आपण बदलत्या काळासोबत बदललो नाही तर आपलासुद्धा निभाव लागणार नाही मित्रांनो. कारण वेळेच्या प्रभावातून कोणीही वाचू शकत नाही. म्हणून श्रीमद भागवतम जो ग्रंथ आहे त्यामध्ये एक सुंदर श्लोक होतो. त्यामध्ये म्हटलं आहे, आयुर्हरति वैपुंसान् उद्यन अस्तं जयन्नसो तत्सर्ते यत्क्षणो नीतम उत्तम श्लोक वार्तया. Both by rising and by sitting, the sun decreases the duration of life of everyone, except one who utilizes the time by discussing topics, the all good personality of Godhead. तर प्रत्येक दिवशी उगवणारा आणि अस्ताला जाणारा सूर्य मित्रांनो आपल्या आयुष्यातील एक दिवस आपल्यापासून घेऊन जातो. आणि आपण जर का तो व्यवस्थित युटिलाइज नाही केला तर मग आपल्यावर सुद्धा पश्चातापाची वेळ येते. आमच्या शाळेमध्ये एक सुविचार लिहिला होता वरती, तुम्ही बघितलं असेल. आजही प्राथमिक शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुविचार लिहिलेले असतात. तर पश्चातापाची व्याख्या केलेली होती. तर ते म्हटलं होतं, वेळ हातातून निघून गेल्यानंतर हाती जे उरते त्याला पश्चाताप म्हणतात. काय? वेळ हातातून निघून गेल्यानंतर हाती जे उरते त्याला पश्चाताप. तर तुम्हाला वाटत असेल की जीवनामध्ये कधीही पश्चाताप करण्याची वेळ माझ्यावर येऊ नये, तर कृपा करून टाईम व्यवस्थित युटिलाइज करणं शिका. तर एवढं सगळं आपण चर्चा करतो, टाईम टाईम टाईम. हा टाईम आहे तरी कोण आहे जो व्यक्ती ह्या वेळेला नियंत्रणामध्ये ठेवतो? तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये 5 प्रमुख विषयांबद्दल चर्चा केलेली आहे. कृष्ण आणि अर्जुनांचे जे संवाद आहे भगवद्गीता, त्यामध्ये 5 प्रमुख विषयांवरती चर्चा. पहिला आहे ईश्वर, दुसरा आहे जीव, तिसरा आहे प्रकृती, चौथा आहे कर्म आणि 5वा आहे काळ, समय, वेळ. आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः कृष्ण म्हणतात, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुम इह प्रवृत्तः ऋतेति तत्त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनिकेश योधा. द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड had said, time I am the great destroyer of the world. I have come here to destroy all people with the exception of you, the Pandavas. All the soldiers here on both sides will be slain. तर कृष्ण अर्जुनाला सांगतात की काळ कोण आहे? मी आहे. Who is controlling time? Krishna is controlling the time. आणि हे कृष्णांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. भगवद्गीता हीच भगवद्गीता जी आजवर जगभरामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये लोक वाचत आहेत. हीच भगवद्गीता ज्याकडे आपण आजपर्यंत दुर्लक्ष केलं आहे, तीच भगवद्गीता आज जवळजवळ 90 भाषांमध्ये ट्रान्सलेट केली गेली आहे आणि लोक तिचं वाचन करत आहेत देश विदेशामध्ये.
त्या भगवद्गीतेमध्ये हे म्हटलेलं आहे, कालोस्मी. तर कृष्ण हेच टाईम आहेत. आणि जर तुमच्याकडे कृष्ण असतील तर तुमच्याकडे टाईम आहे. तर याचं एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया, कशा प्रकारे कृष्ण हे वेळ नियंत्रित करतात. तर महाभारतामध्ये एक प्रसंग येतो, ज्यावेळी अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याला युद्धामध्ये मारलं जातं. अर्जुनाला प्रचंड राग येतो. अर्जुनाला माहीत पडतं की या माझ्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे? कौरवांच्या पक्षामध्ये असणारा जयद्रथ नावाचा जो व्यक्ती आहे, हा यासाठी कारणीभूत आहे. तर अर्जुनाने लगेच शपथ घेतली की उद्या सूर्यास्तापर्यंत जर मी ह्या जयद्रथाला मारू नाही शकलो तर मी स्वतः अग्नीमध्ये आहुती घेणार. अर्जुन बऱ्याच वेळा अशा प्रतिज्ञा घ्यायचा. आणि दुसऱ्या दिवशी आता कौरवाने ठरवलं, त्यांना माहीत पडली बातमी की अर्जुनाने अशी अशी शपथ घेतलेली आहे. मग ते म्हटले, आत्ता बस आपलं काम तर सोपं झालं आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, जयद्रथाला कसं तरी या दिवसाच्या सूर्यास्त होईपर्यंत लपवून ठेवायचं आहे, सुरक्षित ठेवायचं आहे. आणि तसं जर का आपण करू शकलो, काय होईल, अर्जुन त्याच्या ठरलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे काय करेल, यज्ञकुंडामध्ये उडी घेईल आणि स्वतःचं दहन करून घेईल. म्हणजे इथेच आपलं युद्ध संपलं. If Arjuna is dead, then there is no question of war only. Because Arjuna is the most powerful person. आणि मग ठरल्याप्रमाणे सगळे कौरव काय करतायत, त्या दिवशी जयद्रथाला संपूर्ण आर्मीच्या मागे एकदम एंडला ठेवलं आहे. आणि अर्जुन प्रयत्न करतायत, कृष्ण रथ हाकतायत, घोड्यांना चालवतायत. अर्जुन पूर्ण जेवढी त्यांची क्षमता आहे सर्व क्षमतेनिशी प्रयत्न करतायत. पुढे अफाट असा समुद्र आहे, सैन्याचा समुद्र आहे, त्याला पार करून जायचं आहे. पण एक वेळ अशी येते की सूर्यास्त होऊ लागतो आणि बघता बघता सूर्यास्त होतो. अर्जुन खाली उतरतात, समोर लाकडाची चिता बनवतात आणि त्यामध्ये प्रवेश करणार. तेवढ्यात पुन्हा एकदा सूर्योदय होतो. हे कसं शक्य झालं? तर कृष्णाने काय केलं होतं, सूर्यास्त अगोदरच सूर्यास्त घडवला, जेणेकरून जो जयद्रथ मागे लपलेला आहे त्याला असं वाटेल की आता सूर्यास्त झाला आणि तो बाहेर पडत आला आणि अर्जुनासमोर नाचू लागला की झाला, आता तुमची प्रतिज्ञेप्रमाणे चला उडी टाका अग्नीमध्ये. आणि तेव्हा पुन्हा एकदा सूर्योदय झाला. पूर्ण हिस्ट्रीमध्ये असं कधी झालेलं नाही आहे की सूर्यास्त झाला आणि पुन्हा सूर्योदय झाला. तर कृष्णाने काय केलं होतं, त्यांच्या सुदर्शन चक्राचा उपयोग करून सूर्यालाच झाकून टाकलं. आणि सगळ्यांना वाटलं की अरे सूर्यास्त झाला. आणि जयद्रथ तो लपलेला होता, तो पुढे आला. आणि मग कृष्ण अर्जुनाला म्हणतात की काय बघतोयस, हा जयद्रथ आहे आणि हा तुझा धनुष्य आहे, उचल धनुष्य आणि मार ह्याला. आणि मग अशा प्रकारे जयद्रथाला अर्जुन पोचवतात. तर अशा प्रकारे कृष्ण हे स्वतः टाईम आहेत. तर आता काही मॅनेजमेंट टेक्निक बघूया, कशा प्रकारे आपण वेळेचं व्यवस्थापन करू शकतो आपल्या जीवनामध्ये. तर आपण 3 टेक्निक बघणार आहोत, सेव्हिंग टाईम, अवॉइडिंग वेस्टिंग टाईम आणि बीइंग टाईम कॉन्शियस. तर पहिलं बघूया सेव्हिंग टाईम. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे आपण आपल्या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणामुळे काय होतं, आपण टाईम वाचवू शकत नाही. जसं उदाहरणार्थ, तुम्ही 2-4 मित्र आलेत आणि गप्पा सुरू झाल्या आणि गप्पांचा विषय दुसराच, ज्याचं तुमच्या एज्युकेशनशी काही घेणं देणं नाही, ज्याचं तुमच्या करिअरबद्दल काही घेणं देणं नाही, असाच विषय चाललेला आहे. पण त्या ठिकाणी आपला बराच वेळ निघून जातो. आणि BMW मोड,
BMW म्हणजे काय? कार नव्हे. तर B फॉर ब्लेमिंग, M फॉर मोर्निंग आणि W फॉर वरिंग. त्याला काय म्हटलं जातं? BMW मोड. तर बऱ्याच वेळा आपण या मोडमध्ये असतो. याचा अर्थ काय? दुसऱ्यांना बोट दाखवणं, दोषारोपण करणं दुसऱ्यांवरती. हा असा, तो तसा, तो तसा. चूक माझी नव्हे, चूक कोणाची? याची, त्याची, त्यांची. मॉर्निंग म्हणजे काय? रडगाणं गात राहणं. एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली नाही, ती चुकीची घडली, माझ्यासोबत असं का होतं याच्याबद्दल रडगाणं गात राहणं. आणि तिसरं म्हणजे वरिंग, चिंता करत राहणं. अरे असं झालंच नाही, तसं झालं असतं, किती बरं झालं असतं. अशा प्रकारे चिंता करत राहणं. तर मला सांगा, आपण कितीही चिंता केली, या तिन्ही गोष्टीमुळे काय होतं आहे? ब्लेम करणं, पश्चाताप करत राहणं, रडगाणं घालत राहणं आणि चिंता करत राहणं, भविष्याबद्दल चिंता करत राहणं. याच्यामुळे होतं काय? आपला आत्ताचा जो वेळ आहे, जो प्रेझेंट आहे, तो निघून जातो. तर इतिहासाबद्दल, भूतकाळाची झालेली गोष्ट आहे त्याबद्दल पश्चाताप करत राहणे, भविष्यामध्ये काय होईल याची चिंता करत राहणे, यामध्ये काय होतं? आत्ता जो वेळ आपल्या हातामध्ये तो निघून जातो. म्हणून म्हटलं आहे, पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, बट प्रेझेंट इज द गिफ्ट ऑफ गॉड, देअरफॉर इट इज कॉल्ड विक्ट्री. जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं मित्रांनो, तर तुमचा वर्तमान काळ योग्य पद्धतीने वापरणं शिका. कारण वर्तमान जो व्यवस्थित यूज करत नाही, त्याचा फ्युचरसुद्धा व्यवस्थित राहणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? प्रेझेंट म्हटलं आहे, गिफ्ट म्हटलं आहे. तर देवाने आपल्याला गिफ्ट दिलं आहे. आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पर्टिक्युलर आयुष्य आपलं असेल. असं म्हणतात, ज्यावेळी व्यक्ती जन्माला येतो त्याचवेळी ठरलेलं असतं की हा किती वर्ष जगणार आहे. आपला प्रत्येक जो श्वास आहे तो सुद्धा ठरलेला आहे, ऑलरेडी डेस्टिन आहे. तर आपण प्रत्येकाकडे आपल्याकडे नोटबुक असतात. तर एका नोटबुकमध्ये किती पेज असू शकतात? 100. समजा तुम्ही 100 पानी वही घेतली तर त्यामध्ये 100 पेजेस असतात नोटबुकमध्ये. तर आपलं जीवनसुद्धा त्या एका नोटबुक प्रकार आहे. जसं त्या नोटबुकमध्ये 100 पेजेस आहे, आपल्याही आयुष्यामध्ये सरासरी 100 वर्ष आयुष्य आपण म्हणतो आज. ते जाऊ की नाही ते वेगळी गोष्ट आहे तिथपर्यंत, पण ग्राह्य धरूया की आपल्याला 100 वर्ष आयुष्य आहे. आणि आज यांना विचारलं तुमचं वय किती आज? 20 वर्ष. तर ऑलरेडी यांच्या जीवनाचं जे नोटबुक आहे त्यामध्ये 20 पानं भरलेली आहेत. आता यांनी कितीही प्रयत्न केला की मला त्या जे 17वं पान आहे ना त्याच्यावरती जायचं आहे आणि तिथे जाऊन काहीतरी चेंजेस करायचे, शक्य आहे? नाही. हे फक्त मूवीमध्ये होऊ शकतं, टाईम मशीन वगैरे वगैरे, ह्या सगळ्या काल्पनिक घटना आहे. दॅट इज नॉट द रियालिटी माय डिअर फ्रेंड्स. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, दॅट इज नॉट द रियालिटी. आपण मागे जाऊ शकत नाही, इतिहासामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलं आहे पास्ट इज हिस्ट्री. तर ऑलरेडी यांचे जीवनाचे 20 वर्ष गेलेले आहेत, त्यामध्ये चेंज करू शकत नाही. पण महत्त्वपूर्ण बाब काय? अजून जे पुढचे पेजेस आहेत अजून सगळे कोरे आहेत. आणि ते कसे भरायचे, त्यामध्ये काय लिहायचं आहे, ते सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. मी येणार नाही त्या ठिकाणी भरायला. कम्प्लिटली तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही काय निवड करता, तुम्ही काय ठरवता, त्यानुसार ते पेज भरले जाणार आहे. तर म्हणून जे उर्वरित पेजेस आहेत आपल्या जीवनातले ते आपण काळजीपूर्वक भरायचे आहेत. तर म्हणून पहिला जी टाईम मॅनेजमेंट टेक्निक आहे ती काय आहे? रिस्पेक्ट टाईम. वेळेचा आदर करणं शिका. कारण आपण जर का वेळेचा आदर केला नाही मित्रांनो, वेळसुद्धा आपला आदर करणार नाही उद्या. रिस्पेक्ट टाईम. असं म्हणतात जर आपण वेळेचा सदुपयोग केला ना
ती वेळ स्वतःला एक्सपांड करते, स्वतःला विस्तारित करते. तुम्ही असं बघितलं तर काही जण असतात, प्रत्येकाला दिवसामध्ये 24 तासच आहेत, बरोबर. कोणालाही 24.1, 24.2 असं असतं का? नाही, सगळ्यांना 24 तास. पण काही लोक त्याच 24 तासामध्ये भरपूर काही गोष्टी करतात, पण काही लोकांना त्या 24 तासामध्ये काहीही करता येत नाही किंवा त्यांना नेहमी अपूर्ण वेळ पडतो. तर म्हणून आपण जर काही वेळेचा सदुपयोग केला, वेळसुद्धा आपल्यासोबत त्या प्रकारे रेसिप्रोकेट करते. वेन यू युटिलाइज टाईम, दॅट टाईम एक्सपांड्स. स्वतःला टाईम विस्तारित करतो आणि तुम्हीसुद्धा त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करून घेऊ शकतात. म्हणून ऑलवेज रिस्पेक्ट टाईम. सेकंड, अवॉइड वेस्टिंग टाईम. तर अशा कोणत्या गोष्टी ज्या आपला वेळ घेऊन जातात? तर डुईंग थिंग्स दॅट नीड नॉट बी डन ॲट ऑल. अशा काही गोष्टीमध्ये आपण गुंतलेला असतो ज्या करण्याची काही गरजच नाही आहे. आपण मोबाईलवर बसलेलो आहेत आणि आपण स्क्रोल करतो, त्यामध्ये न्यूज येते कुठली? अफगाणिस्तानमध्ये काहीतरी घटना घडली आणि तिथे काहीतरी झालं वगैरे वगैरे. आता मला सांगा, तुम्ही आहे भारतामध्ये, अफगाणिस्तान कुठे कोसावरती आहे, तिथे काय घडलं आहे, काय झालं आहे, याच्या तुमच्या जीवनाशी काही संबंध आहे का? काही संबंध नाही मित्रांनो. हां, जर तुम्ही बारामतीमध्ये काय घडलं ते वाचताय, ते ऐकताय, दॅट मेक सेन्स. तुम्ही भारत देशामध्ये काय चाललं आहे ते वाचताय, ते ऐकताय, दॅट इज ऑल्सो जस्टिफाईड. पण अफगाणिस्तानमध्ये काय घडतं आहे ते तुम्हाला माहीत पडलं काय, नाही माहीत पडलं काय, तुमच्या उद्याच्या जीवनामध्ये त्याचा काय फरक आहे? काही यूज नाही आहे. मग कशाला आपण त्या गोष्टीमध्ये जायचं? तर अशा निरर्थक गोष्टीमध्ये आपण आपला वेळ घालवतो. इथं उदाहरण दिलं आहे की मेकिंग अ न्यू रेसिपी. काही लोकांना कुकिंगची आवड असते, मग ते काय करतात, रेसिपी बुक घेऊन येतात. आता रेसिपी बुकमध्ये बघून बघून कोणी कुक बनत नाही, कोणी स्वयंपाकी बनू शकत नाही ती रेसिपी वाचून. मग त्यामध्ये होतं काय, चांगला वेळ खर्च होतो आपला त्यामध्ये. डुईंग समथिंग दॅट कुड बी अँड शुड बी डन बाय समवन एल्स. बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये एखादी प्रोजेक्ट चालला आहे, मग तिथे आपण जातो आपला रुतबा दाखवायला की मी किती स्मार्ट आहे, आणि प्रत्येक गोष्ट आपणच करतो, कारण आपल्याला दाखवून द्यायचं आहे ना की मी किती विशेष आहे. पण जरुरी नाही सगळ्याच गोष्टी तुम्ही करायला हव्या का? नाही. थोडंसं विचार करा की ज्या गोष्टी इतर व्यक्ती करू शकतात त्यांना करू द्या ना. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला करायची काय गरज आहे? गरज नाही आहे. थिंग्स मे बी टेकिंग लॉंगर बिकॉज यू आर नॉट पर्सनली ऑर्गनाइज. आपला वेळ कशामध्ये खर्च होतो? बऱ्याच वेळा आपण ऑर्गनाईज नसतो. आपण काय करतो, तर चाबी कुठे ठेवली? हां ठीक आहे, वर ठेवली आहे, पण वर कुठे आहे? घरामध्ये ते शेल्फमध्ये ठेवली. शेल्फमध्ये कुठे ठेवली ते सांगा साहेब. पण आपल्याला आठवत नाही, कारण आपणच एक जागा फिक्स नाही केलेली आहे चाबी ठेवण्याची. कुठेही ठेवतो चाबी घरामध्ये. याला म्हणतात अनऑर्गनाइज्ड. ठेवली माहिती पण कुठे ठेवली माहीत नाही. मग त्या चाबी शोधण्यामध्येच आपला वेळ गेला. तर अशा गोष्टीमध्ये आपला वेळ निघत चालला आहे. आणि याला कोण रिस्पॉन्सिबल आहे? आपण स्वतः रिस्पॉन्सिबल आहे. आपण दुसऱ्याला बोलू शकत नाही. Don't say I spend my time. Say I'm investing my time. Spend my time means फिजूल खर्चा किया. Spending means फिजूल गया. Investment means return. Return. You spend, you give. You invest, you look for returns. You say I spent my time, it's gone. You say I invested my time in my career, invested my time in my study, I invested my time in a relationship, invested my time in spirituality, I invested my time in association. There is a return, RTI, return on investment. सीखो भाई, भाषा बदलो, नहीं तो समय का हवाई जहाज तो उड़ी रहा है. तर म्हणून आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. खर्च करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करणं शिका.
ज्या प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करतो बँकमध्ये, कारण आपल्याला व्याज हवं आहे, इंटरेस्ट हवा आहे त्यावरती. आणि बघतो आपण कोणती बँक किती % इंटरेस्ट रेट देत आहे, या एफ डीमध्ये टाकलं तर किती इंटरेस्ट रेट आहे, या स्कीममध्ये टाकलं तर किती रिटर्न आहे, बरोबर विचार करतो आपण. मग ज्यावेळी वेळेचा प्रश्न येतो त्यावेळी आपण का विचार करत नाही की ह्या वस्तूमध्ये जर का मी वेळ दिला तर मला काय मिळणार आहे त्यातून, या अमुक गोष्टीमध्ये जर का मी वेळ दिला तर मला काय प्राप्त होणार आहे, तेव्हा का आपण विचार करत नाही मित्रांनो. तर ज्यावेळी आपला वेळ खर्च करण्याचा प्रश्न असतो तर तो खर्च करायचा की इन्व्हेस्ट करायचा ते आपण बघायला पाहिजे. तर खर्च करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करायला शिका, कारण जे तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्याचा रिटर्न तुम्हालाच मिळणार, मला नाही मिळणार. फायदा तुमचा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी तरी कमीत कमी टाईम इन्व्हेस्ट करणं शिका. कशामध्ये? रिलेशनशिप, स्टडीज, स्किल सेट. दुनियामध्ये आज एवढी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत तुम्ही एक्सेप्शनल नाही आहात तोपर्यंत तुम्हाला व्हॅल्यू नाही आहे. तर स्वतःला जर एक्सेप्शनल बनवायचं असेल तर त्यासाठी इन्व्हेस्ट करावं लागेल. कुठे? स्वतःमध्ये. तर म्हणून दुसरं आपली टेक्निक आहे की इन्व्हेस्ट युअर टाईम. पहिली टेक्निक काय होती? कुणाला आठवत आहे? टाईम मॅनेजमेंटची पहिली टेक्निक, रिस्पेक्ट टाईम, वेळेचा आदर करा. आणि दिस इज सेकंड वन, इन्व्हेस्ट युअर टाईम. खर्च करण्यापेक्षा त्याला इन्व्हेस्ट करणं शिका. ज्या प्रकारे आपण पैसे इन्व्हेस्ट करतो त्याच प्रकारे टाईमसुद्धा इन्व्हेस्ट करायला शिका, तेवढ्याच जागरूकतेने. तिसरं आहे टाईम कॉन्शियस. नोट डाऊन अँड नॉट फॉरगेट. बिगिन विथ द एंड इन माइंड. गोष्टी नोट डाऊन करून ठेवणं की मला काय करायचं आहे येणाऱ्या दिवसामध्ये, टू डू लिस्ट बनवणं. बिगिन विथ द एंड इन माइंड. आपण एखादी ॲक्टिव्हिटी सुरू करतो पण त्या ॲक्टिव्हिटीचा एंड काय आहे, एंड पॉईंट काय असणार आहे त्याचा आपण विचारच करत नाही आणि चालू ठेवतो. समजा मी तुम्हाला लेक्चरला बोलवलं आणि मी सांगितलं की हां 7 वाजता लेक्चर आहे, तर साहजिक प्रश्न काय, 7 पासून किती वाजेपर्यंत असणार आहे? मी म्हटलं नाही, ते विचारायचं नाही, अजिबात ते विचारायचं नाही. अरे लेक्चरला नाही तर एक लेक्चरचा बिगिनिंग पॉईंट असतो आणि एक लेक्चरचा एंड पॉईंट पण असतो. तसेच आपण जर एखादी ॲक्टिव्हिटी सुरू करत असाल त्याचा एंड पॉईंट लक्षात घेऊन ती ॲक्टिव्हिटी सुरू करायला पाहिजे. असं नाही की बघू नंतर बघू, नाही, पहिलेच विचार करायला हवा की त्याचा एंड पॉईंट किती असणार, त्या पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीला मी किती वेळ द्यायला पाहिजे, 4 तास, 2 तास की अर्धा तास, हे पहिलेच ठरवायला पाहिजे आणि मग ती ॲक्टिव्हिटी सुरू करायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण ॲक्टिव्हिटी सुरू करतो आणि मग नंतर विचार करतो की बघू, जसा वेळ होईल तसा आपण बघूया. पण ॲक्च्युली काय करायला पाहिजे, पहिलेच विचार करायला पाहिजे. आणि लास्ट आहे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. आता दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे, पण हा खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये. काय तो बघूया. तर एक या ठिकाणी तुम्हाला जार दिसतो आहे, हा पाण्याचा जार आहे, एम्प्टी जार आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणी 5 इन्ग्रेडियंट आहेत. पाणी आहे, वाळू आहे, नंतर दगडाचे छोटे छोटे तुकडे आहेत आणि मोठे मोठे तुकडे पण आहेत, बिग रॉक. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला या जारमध्ये बसवायचं आहे. तर ह्या व्यक्तीने काय केलं, पहिल्यांदा पाणी आहे त्याच्यामध्ये, मग त्याने काय केलं, त्याच्यामध्ये वाळू मिक्स केली, पाणी थोडं वर आलं आणि अट काय आहे की सगळे याच्यामध्ये बसलं पाहिजे, बाहेर काही यायला नको. नंतर काय केलं याने, जे छोटे दगड होते ते बसवले आतमध्ये आणि आत्ता मोठे दगड बसण्याची वेळ आहे. पण होतं काय, जे मोठे दगड आहेत ते आकाराने मोठे असल्यामुळे काय झालं, ते सगळे जारमध्ये बसत नाहीत, काही बाहेरच राहिलेत.
काय झालं, आपण सगळे जे मोठे दगड होते ते आतमध्ये बसवू शकलो नाही. चला आता असं करूया, परत एकदा एवढेच इन्ग्रेडियंट आहेत पण उलट्या पद्धतीने, रिव्हर्स ऑर्डरने हे भरूया. तर काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा, तर पहिल्यांदा मोठे दगड आपण टाकले, नंतर छोटे दगड, नंतर वाळू आणि त्यानंतर पाणी. आणि अशा प्रकारे सगळे आपले इन्ग्रेडियंट त्या जारमध्ये बसले. तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण आहे, इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंट लाईज इन आयडेंटिफाईंग द बिग रॉक. तर आपल्या प्रत्येक जीवनामध्ये काही बिग रॉक्स आहेत. तुम्ही म्हणाल प्रोजे नाही हो, दगड तर नाही आणले मी, काहीतरीच काय बोलताय. तर या ठिकाणी हे मोठे दगडांची तुलना कशाची केली माहिती आहे, आपल्या जीवनामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दॅट इज कम्पेअर्ड टू बिग रॉक. तर बिईंग अ स्टुडंट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुमच्या जीवनामध्ये, यूट्यूब, इन्स्टा, करिअर. करिअर तर पुढे आहे, आत्ता काय, स्टडी. तर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही एक विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी तो मोठा दगड काय आहे, स्टडी. म्हणजे आपण त्याला अवॉइड करूच शकत नाही, म्हणून त्याला मोठ्या दगडाची तुलना केली आहे. दुसरा एखादा बिग रॉक, प्रोजेक्ट. एखाद्या कॉलेजने तुम्हाला प्रोजेक्ट दिला आहे, तो प्रोजेक्ट असू शकतो, एक्झाम असू शकते, कोणासाठी आरोग्य, हेल्थ, बिग रॉक असू शकतो. जरुरी आहे की नाही जीवनामध्ये. जर तुम्हाला पुढे जे काही आपण मगाशी जर देखील, आपलं बॉडीसुद्धा ॲसेट आहे आपल्यासाठी, पण ही बॉडी ॲसेट व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करावी लागेल की नाही, आरोग्य सांभाळावं लागेल की नाही. तर कुणासाठी हेल्थ बिग रॉक असू शकतो. तर सगळ्यांच्या जीवनामध्ये हे बिग रॉक आहेत, वेगवेगळे असतील. तर ते पहिलं शोधा, त्यावरती विचार करा आणि दिवसाच्या सुरुवातीला त्यांना पहिले प्राथमिकता द्या. तर म्हणून तिसरी टेक्निक आहे टाईम मॅनेजमेंटची, प्रायोरिटी. प्राथमिकता देणं शिका. कशाला, जे मोठे दगड आहे जीवनामधले, बिग रॉक, त्यांना प्राथमिकता द्या. नंतर छोटे दगड. भरपूर गोष्टी करतो आपण दिवसभरामध्ये, पण प्राथमिकता कोणाला असली पाहिजे, बिग रॉक. तर म्हणून प्राथमिकता देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्स आपण बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला 4 क्वाड्रंट दिसत आहेत. क्वाड्रंट नंबर 1, 2, 3 आणि 4. तर पहिला जो क्वाड्रंट आहे त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, दॅट इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट. अर्जंट पण आहेत पण त्याचसोबत त्या महत्त्वाच्या आहेत. क्वाड्रंट नंबर 2 इम्पॉर्टंट आहेत पण नॉट अर्जंट. महत्त्वपूर्ण आहेत पण एवढ्या आत्ताच करायला पाहिजे असं नाही आहे. क्वाड्रंट नंबर 3 अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. आणि क्वाड्रंट नंबर 4 नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट. गरज पण नाही आहे, महत्त्वाच्या सुद्धा नाही आहेत त्या, आणि अर्जंट पण नाही आहेत. तर अशा कोणकोणत्या गोष्टी असतील त्याबद्दल थोडा विचार करा. आता एक क्वाड्रंट नंबर 2 दिसतं या ठिकाणी, इम्पॉर्टंट आहे पण एवढं अर्जंट नाही आहे. यामध्ये काय येऊ शकेल, कोणती ॲक्टिव्हिटी यामध्ये बसू शकेल, थोडा विचार करा यावरती. तो व्यक्ती काय करतो त्या ठिकाणी, योगा करतो. तर योगा हा महत्त्वाचा आहे पण एकदम अर्जंट नाही आहे, आत्ताच केलं पाहिजे असं नाही आहे. हा जो 4 नंबर आहे या ठिकाणी काय चाललं आहे, पार्टी चालली, नशा वगैरे चालला आहे. तर हे महत्त्वाचं नाही आहे, नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट. तर पहिला जो क्वाड्रंट आहे त्याला म्हटलं तर क्वाड्रंट ऑफ ॲक्शन.
अर्जंट आणि इम्पॉर्टंट. तर यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, जसं या ठिकाणी लिहिलं क्रायसिस, काहीतरी घटना घडली, कोणाचा ॲक्सिडेंट झाला, त्याला काय करणार तुम्ही? त्याला तुम्ही पोस्टपोन करू शकता? नाही, अर्जंट नाही आहे. अरे जीवाचा प्रश्न आहे, अर्जंट आणि इम्पॉर्टंट. लगेच घेऊन जावं लागेल त्याला दवाखान्यामध्ये. डेडलाईन ड्रिवन प्रोजेक्ट्स, तुमचे काही प्रोजेक्ट दिले आहे, कॉलेजनं सांगितलं आहे, एक डेडलाईन ठेवली आहे की या तारखेपर्यंत सगळ्यांना प्रोजेक्ट जमा करायचे, त्याला पोस्टपोन करू शकता तुम्ही? नाही करू शकत. ब्रेकडाऊन मेंटेनन्स, कंपनीमध्ये मोठमोठे कन्व्हेअर बेल्ट असतात, त्यावरती गाड्यांचं प्रोडक्शन होतं आहे आणि काही ब्रेकडाऊन झालं, लाईन थांबली, तुम्ही याला पोस्टपोन नाही करू शकत. तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला ते मेंटेनन्स बघावं लागेल. घरामध्ये सिलेंडर आहे, गॅस गेला, काय करता तुम्ही? उद्या भरू. चालतं असं? नाही, लगेच बुक केल्यानंतर जाऊन स्वतः घेऊन यावं लागते हंडी, कारण अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे. हा क्वाड्रंट नंबर जो 2 आहे ना मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये तुम्ही प्लॅनिंग, सेल्फ डेव्हलपमेंट, प्रिव्हेन्शन ह्या गोष्टी करू शकता. रिलेशनशिप बिल्डिंग. तर ह्या गोष्टी वेळ घेणाऱ्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही या ठिकाणी जास्त वेळ स्पेंड केला या ठिकाणी क्वाड्रंट नंबर 2मध्ये, तर त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला टाईम मॅनेजमेंटमध्ये. तीन नंबर, क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन. अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. डिसेप्शन म्हणजे काय माहिती आहे का? असं वाटतं की ह्या गोष्टी अर्जंट आहेत, पण जर आपण थोडा विचार केला तर कळतं आपल्याला काय ॲक्च्युली त्या महत्त्वाच्या नाही आहेत. टेलिफोन कॉल्स, तुम्ही अभ्यासाला बसला आहे आणि टेलिफोन कॉल येतो आहे, तुम्हाला माहिती आहे आता मित्र फोन उचलल्यावर काय बोलणार आहे. आज ते काही मित्र असतात, त्याने फोन केला म्हणजे समजून जायचं आता हा आपला अर्धा तास पक्का घेणार आहे. कारण काही लोकांकडे बोलण्यासाठी एवढं असतं की आपल्याला भीती वाटते त्यांचा फोन उचलायचा की नाही. तर आपल्याला माहिती आहे तरी पण आपण कधी कधी तुम्ही असे बसला आहेत, काही करायला नाही, तुम्ही लगेच ठीक कोणाशी तरी बोलूया, लावला फोन मित्राला, हां बोल काय म्हणतो. तर समोरचा बिझी येतो, म्हणतो अरे काय नाही ठीक आहे, आणि मग अजून बोल काय म्हणतो, काय चाललं आहे, मग मागच्या हप्त्यात कुठे गेला होता, काय केलं मग तिथे. म्हणजे काही कारण नाही आहे तरी तुम्ही त्याला म्हणता हां बोल, अजून सांग. तर एक आवश्यकता नाही आहे, आपला वेळ वाया जातो आहे. ड्रॉप इन अनएक्सपेक्टेड व्हिजिटर्स. कोणी असे व्यक्ती आहेत आगंतुक, आमच्या मंदिरामध्ये बऱ्याच वेळा होतं, मंदिर असल्यामुळे काय सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत. मग कोणी आगंतुक व्यक्ती आला, आता आम्ही सगळे सारखेच दिसतो, वर काही नसल्यामुळे त्यांना वाटतं हरे कृष्णा प्रभूजी, ओळखलं का. मी तर ओळखलं नाही. प्रभूजी आपण लास्ट टाईम भेटलो होतो. अरे बाबा तुम्ही नसेल दुसरं कोणीतरी असेल. आता त्यांच्यासाठी सगळे मंदिरात येणारे सगळे टकले एकसारखे, तर मी त्याला वेळ देऊ शकत नाही. तर मी त्याला सांगतो बाबा तुम्हाला वाटतं तो मी आहे, पण तो मी नाही आहे, तुम्ही जरा व्यवस्थित चौकशी करा, त्या प्रभूजींना फोन लावा, त्यांचं नाव काय ते विचारा. तर असं अनएक्सपेक्टेड कोणी पण आलं आपण त्याला एंटरटेन नाही करू शकत, कारण प्रत्येकाचा एक टाईम आहे, माझा पण स्वतःचा वेळ आहे. मी असंच न विचार करता त्याच्यासोबत बोलायला लागलो, हां कुठे होते तुम्ही, कुठून आलात तुम्ही, काय चाललं आहे तुमचं, मग कुठे राहता, तुमच्या घरी कोण आहे, एवढी चांभार चौकशी करायची गरज नाही मला. आणि हा लास्ट नंबर, नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. प्लेझंट ॲक्टिव्हिटीज, टाईम वेस्टर्स, रील्स बघणं, यूट्यूब शॉर्ट्स बघणं चाललं आहे. आपलं बोट काही थांबायला तयार नाही. तर हे मित्रांनो महत्त्वाचं नाही आहे. त्या ठिकाणी काही वेस्टर्स, टाईम वेस्टर्स, जे आपला वेळ आपल्यापासून घेऊन जातात, त्यांची चर्चा चाललेली आहे. क्वाड्रंट नंबर 3 आणि 4 आपण बघितलं ना.
नंबर 3 आणि नंबर 4, हा 3 आणि हा 4. तर याच्यामध्ये सगळे टाईम वेस्टर आहेत. तर ते कोण कोण आहेत या ठिकाणी काही अजून लिस्ट डाऊन केलेले आहेत. नेवर सेटिंग अ गोल्स ऑर सेटिंग गोल्स अँड नॉट स्टिकिंग टू देम. एक तर ध्येय ठेवायचं नाही जीवनामध्ये आणि ठेवलेल्या ध्येयाला व्यवस्थित त्या दृष्टीने मार्गक्रमण करायचं नाही. मुव्हिंग अराउंड अँड सोशलायझिंग टू मच. मुव्हिंग अराउंड, कट्ट्यावर बसायचं, काही नाही, लोक इकडून जात आहेत तिकडून जात आहेत बघत बसायचं, नाही काही गरज नाही. ट्राईंग टू डू मोर दॅन वन थिंग ॲट अ टाईम. कधी कधी आपल्याला असं मल्टीटास्किंग म्हणून खूप चांगलं आहे, असं बऱ्याच जणांची गैरसमज आहे. मल्टीटास्किंग एकाच वेळेला अभ्यास करता करता तो हेडफोन लावून बसतो, काय आता अभ्यास चालू आणि गाणे पण चालू आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला खरंच प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर डू वन थिंग ॲट अ टाईम. एका वेळी एकच कार्य करा, त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुमचं आउटपुट वाढेल. मल्टीटास्किंग होण्याच्या मागे जाऊ नका. त्याच्यामुळे काय होईल, आपलाच वेळ व्यर्थ होणार आहे. नॉट डुईंग द मोस्ट इम्पॉर्टंट वर्क ड्युरिंग द पीक एनर्जी हवर्स. ज्यावेळी आपल्या शरीराची सगळ्यात चांगली क्षमता आहे, खूप उत्साही आहात तुम्ही, फ्रेश आहात, त्यावेळेला जे महत्त्वाची कार्य ते न करणं. एकदम जे महत्त्वाचं ते सगळ्यात शेवटी, दिवसाच्या शेवटी. काही जण उठल्या उठल्या सकाळीच हे आहेत ना, यांच्याबद्दल आपली पुढच्या 4थ्या सेशनला चर्चा होणार आहे. हे महाभागवत यांच्याबद्दल सविस्तर चर्चा. सकाळी उठल्या उठल्या मॅसेज करण्याची काही गरज आहे का चेक करण्याची? सकाळी उठल्या उठल्या पहिली गोष्ट काय, अरे आपण का मोठे पंतप्रधान व्हायला चाललो की आपल्याला काही, आपण मॅसेजांचा आन्सर नाही दिला, उत्तर नाही दिलं तर काही तिकडे होऊन जाईल? नाही होणार, काही नाही होणार. पण आपल्याला मनामध्ये काय विचार असतो, हां नाही मॅसेज आले असते, बघूया काहीतरी महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाचं नाही आहे. सकाळी मित्रांनो, सकाळची वेळ आपलं माइंड फ्रेश आहे, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. जे महत्त्वाची गोष्ट आहे त्यामध्ये तो वेळ द्या. मॅसेजचे करायचं नंतर करा, 9 वाजेनंतर, 10 वाजेनंतर. सकाळी 4 वाजता जेव्हाही तुम्ही उठणार, मॅसेज चेक करण्याची गरज नाही आहे, नंतरही करू शकता. इनडिसिसिव्ह आणि पोस्टपोनिंग डिसिजन्स, प्रोक्रॅस्टिनेशन त्याला म्हटलं जातं. टाळाटाळ करायचं. एखादं कार्य करणं आवश्यक आहे, पण तुम्ही काय म्हणता, नाही करू, उद्या करू, आहे भरपूर वेळ आहे अजून, एक्झामला अजून 2 महिने, 1 महिना संपला, बाकीचे मित्र अभ्यास करत आहे. मनामध्ये काय विचार आहे, तो अजून टाईम आहे, 1 महिना. अरे आपण वन नाईटमध्ये एक्झाम काढणारे लोक आहे आपण, एवढी काय करायची? प्रोक्रॅस्टिनेशन, आज नाही उद्या नाही परवा, करू. अशा प्रकारे होऊन जातं. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी काय आहेत मित्रांनो, आपल्या वेळ आपल्यापासून चोरून घेऊन चालले आहेत. आणि 4था आणि महत्त्वपूर्ण आहे, गेट ऑर्गनाइज्ड. तीन गोष्टी ऑर्गनाईज करायच्या आहे, ऑर्गनायझिंग थिंग्स, टास्क आणि पीपल. गोष्टी, छोट्या गोष्टी आपल्या जीवनामधल्या, जर त्या आपण ऑर्गनाईज करायचं शिकलो तर त्या ठिकाणी बराच आपला वेळ वाचेल. छोट्या गोष्टी आहेत पण त्या महत्त्वाच्या असतात. ऑर्गनाइज टास्क, ज्या काही गोष्टी असतील त्या ठरवा, पहिले काय करायचं आहे, दुसऱ्यांदा काय करायचं आहे, काय अशा गोष्टी ज्या आपण पुढे चालून करू शकतो, आत्ताच करायची गरज नाही आहे. आणि ऑर्गनायझिंग पीपल, डेलिगेट करणं शिका. काही लोकांचा प्रॉब्लेम काय असतो ना, त्यांना डेलिगेशन माहीतच नसतं आणि त्यांना दुसऱ्याला नाही म्हणता येत नाही समोरच्याला. असे व्यक्ती खूप भयंकर फसतात. जॉबमध्ये पण अशा लोकांचं खूप भयानक परिस्थिती होते. कारण ज्यावेळी बॉस सांगतात की यार तुला हे पर्टिक्युलर जॉब दिला, हे करायचं आहे, यस, बॉसला नाही कोण म्हणणार, नाही म्हणणार बॉसला, बॉस इज ऑलवेज राईट. पण हा काय म्हणतो, हो, सगळं हो म्हणून कसं चालणार, तुझी तेवढी कॅपॅसिटी आहे का, थोडा वेळ आहे तुझ्याकडे,
तर ज्या लोकांना नाही म्हणणं शिकता येत नाही ते खूप भयंकर फसतात. तर म्हणून डेलिकेट करणं आपल्याला आलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपण आपल्या डोक्यावर येऊन नाही करू शकत. जी गोष्ट तुमच्या वाचून होणारच नाही ती गोष्ट तुम्ही करा, पण जी गोष्ट दुसरेही करू शकतात त्यांना ती द्या, करू दे. ते म्हणून गेटिंग ऑर्गनाइज्ड व्हा. तर या ठिकाणी आपण विराम घेऊया. तर आपण काय डिस्कस केलं पुन्हा एकदा समरीमध्ये बघूया. आपण पहिल्यांदा बघितलं की व्हॉट हॅपन्स टू दोज हू डोंट नो हाऊ टू मॅनेज टाईम. यामध्ये आपण बघितलं की त्यांना राग येतो, चिडचिड करतात, कारण ते टाईम मॅनेज करणं कधी शिकतच नाही किंवा त्यावेळेस लक्षच देत नाही. आणि हा चर्चा आपण का करतो आहे, कारण आपण बघितलं कशाप्रकारे हे वेळेची काही वैशिष्ट्य आहेत. टाईम इज ॲसेट, व्हॅल्युएबल. पैशापेक्षाही टाईम महत्त्वाचा आहे. टाईम इज इम्परसेप्टेबल, दिसत नाही पण भरपूर काही घडवतो. टाईम सगळ्यांवरती वेळेचा प्रभाव आहे. कोणीही वाचलं नाही, आपण सुद्धा वाचणार नाही. म्हणून आज करे सो कल करे सो परसो असं आपण म्हणू शकत नाही. आपल्याकडे कुणाकडे किती वेळ आहे आपल्यालाही माहीत नाही माहीत. म्हणून वेळेला लाईटली घेऊ नका, सहजतेने घेऊ नका. अरे नाही, भरपूर वेळ आहे आपल्याकडे, आपण करून घेऊ, मॅनेज करून घेऊ. नाही. नंतर आपण बोलू टाईम कोण आहे. टाईम कोण आहे? कृष्ण. भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगतायत कालोस्मी, आय एम द टाईम. आणि नंतर आपण व्हेरियस टेक्निक बघितल्या. आर फॉर रिस्पेक्ट युअर टाईम. आय फॉर इन्व्हेस्ट युअर टाईम. पी फॉर प्रायोरिटाईज. प्राथमिकता देणं शिका. तुम्ही ज्या काही 1000 गोष्टी करत असतील जीवनामध्ये, पण पहिल्यांदा प्राथमिकता कोणाला यायची ते ठरवा. आणि दुसरं म्हणजे गेटिंग ऑर्गनाइज व्हा व्यवस्थित. तर थँक्यू सो मच तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल आणि हे जे आपलं प्रेझेंटेशन ते ऐकून घेतल्याबद्दल. आणि हे जर का तुम्ही थोड्याही काही प्रमाणात जरी तुम्ही पालन केलं मित्रांनो, निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट बघायला मिळेल. तर कुणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊ शकतो, किंवा न समजलेला एखादा मुद्दा असेल तर विचारू शकता. येस, कुणाला काही प्रश्न आहे किंवा न समजलेला एखादा मुद्दा असेल तर विचारू शकता. ठीक आहे. आपलं पुढचं सेशन द पासवर्ड ऑफ हॅपीनेस. उद्या संध्याकाळी घेणार आहोत आपण. हॅपीनेस, आनंद. असं कोणी आहे ते ज्याला जीवनामध्ये आनंद नको आहे कोणी? कोणीच नाही. तुला नको आहे आनंद? चुकून हातवर गेला. आनंद सगळ्यांना हवा आहे. सगळेजण आनंदासाठी कार्य करत आहे. पण बऱ्याच वेळा एवढे सगळे प्रयत्न केले प्रभूजी, 5 टिप्स ऑफ स्टुडंट आम्ही बघितलं, टाईम मॅनेजमेंट पण शिकलो, पण तरीसुद्धा आनंद येत नाही आहे. तर या आनंदाच्या मागे गूढ काय? असा काही पासवर्ड आहे का जो की आम्ही वापरला म्हणजे आयुष्यभरासाठी आम्ही आनंदी राहू शकतो? पासवर्डचा जमाना आहे ना, सगळीकडे पासवर्ड. फोनला पासवर्ड, ATMला पासवर्ड, क्रेडिट कार्ड पासवर्ड, आधार कार्ड पासवर्ड, सगळ्यासाठी पासवर्ड. तर आनंदाचाही असा एखादी पासवर्ड आहे का? तर ते आपण बघणार आहोत उद्या संध्याकाळी. ठीक आहे. हरे कृष्ण. आता 5 मिनटं कीर्तन करूया आणि मग नंतर सगळ्यांसाठी डिनर असेल.